नादी निर्गुण प्रगटली भवानी मोहमैषासुर मर्दाला लागोनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तो पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन बाई मी अशीन दिसते कशीन नत हाय माझ्या नाकात बाई मी अशीन नसते कशीन नत हाय माझ्या नाकात नत हाय माझ्या नाकात गणाराधी अंबेच्या धाकात नत हाय माझ्या नाकात गणाराधी अंबेच्या धाकात माझ्या नाकात गणाराधी अंबेच्या धाकात नत हाय माझ्या नाकात गणाराधी धाकात बाई मी तुळजापूरला जाते ग तुळजापूरला जाते ग अन मातापूरला जाते ग मातापूरला जाते ग हळदी कुंकू घेते ग अन अंबाबाईला वाते ग हळदी कुंकू घेते ग अन अंबाबाईला वाते ग बाई मी अशी न दिसते कशी न अंबाबाईला वाते ग हळदी कुंकू घेते ग अंबाबाईला वाते ग बाई मी अशी न दिसते कशी न नत हाय माझ्या नाकात नत हाय माझ्या नाकात अनाराधी अंबाच्या धाकात नत हाय माझ्या नाकात हाय माझ्या नाकात नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर डोंगर माथ्याला आईचं देऊळ डोंगर माथ्याला आईचं देऊळ आई जागर जागर डोंगर माथ्याला घालू जागर जागर डोंगर माथ्याला हे लल्लाती भंडार दूर लोटून दे अंधार आज दुरून रांगोण डोंगर यांगून उधळते मीदा लल्लाती भंडार दूर लोटून दे अंधार आज दुरून लागून डोंगर यांगून उदय आंबे उदय उदय आंबे आई राजा अगं आंबा माझी लाड लाड ये ग अन काळू माझी लाड लाड ये ग ये ग ये ग काग धरीला सराग धरीला सराग तू ग सत्वाची खरी अंबाबाई तू ग सत्वाची खरी अंबाबाई आलो तुझ्यासाठी मी पायी पायी तू ग पुढं पुढं तू ग पुढं पुढं मी ग तुझ्या माग काग धरीला सराग 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 अंगात येणं म्हणजे दुसरं काही नसतं काय होतं आपण एक तल्लीन होतो देवाशी एक चित्त इथं जे आपलं केंद्रबिंदू असतो ना हा केंद्रबिंदू आपला देवीशी एक रूप होतो देवीचं आपण इतकं नामस्मरण करतो त्याच्यामुळे आपल्याला वाटतं देवी आपल्यामध्ये येते आपण नाद धरतो तो नाद त्याच्यामुळे आपल्यामध्ये भगवंत सरचाल्यासारखे आपल्याला वाटतात पहा तीच देवी तुमच्या आमच्या सर्वांमध्ये आहे फक्त तिचा नाद निर्माण करण्याची गरज आहे एक तल्लीन व्हायची गरज आहे नामस्मरण करण्याची गरज आहे पहा अगदी थोडक्यात सांगून जाते घरातली आई खुश ठेवा घरातली आई खुश ठेवा देवळातली आई खुश झाल्याशिवाय राहणार नाही पुढे अजून सांगून जाते पुरुष वर्ग पहा या ठिकाणी तरुण मुलं खूप आहेत पण तरी सुद्धा प्रत्येकाच्या हे कामच आहे तुम्ही जर एखाद्या नोकरदार
स्त्रीची निवड करत असाल, म्हणजे एखादी माझ्यासारखी स्त्री आहे, कीर्तन करती किंवा नोकरीला जाती दिवसभर, तुम्हाला ते मान्य करावं लागेल की ती घरचं सगळं काम करू शकणार नाही. ती घरचं काम करू करेल. मी सुद्धा घरून स्वयंपाक करून आले. कोणाला चुकतंय महाराज? कोणालाही काहीही चुकत नाही, कर्म कोणालाही चुकत नाही. परंतु तुम्ही गृहीत धरायचं नाही की ती नोकरदार स्त्री संपूर्ण काम घरकाम करेल. तुम्ही जर एखाद्या उत्कृष्ट गृहिणीची निवड केली की तुम्हाला अगदी साधी 12वी शिकलेली मुलगी पाहिजे, तुम्ही तिच्याकडून अपेक्षा धरायची नाही की ती उद्या पैसे कमावून आणेल. तुम्ही एखाद्या आज्ञाधारक मुलीची निवड केली की ती मुलगी खूप आज्ञाधारक आहे, तुम्ही सांगितलेल्या शब्दावर तेच चालते, तुम्हाला हे मान्य करावं लागेल की ती स्त्री पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही एखाद्या सुंदर स्त्रीची निवड केली की मला सुंदरच बायको पाहिजे, लक्षात घ्या, समजून जायचं नाही ती आज्ञाधारक असेलच, पैसे कमवीनच. सुंदर आहे म्हणजे प्रत्येक गुण तिच्यामध्ये आहे असं नाही महाराज. तुम्ही एखाद्या सुंदर स्त्रीची निवड केली तर तुम्हाला हे मान्य करावं लागेल की तिच्या सुंदरत्वाचेच पैसे, म्हणजे आपण ज्याला ब्युटी पार्लर असं म्हणतो, तो खर्च तुम्हाला सोसावा लागणार. त्यामुळे ही पुढे जाईल, तो पाठीशी असला तरच आपण सर्वजण पुढे जाऊ शकतो. परंतु त्या भगवंताचा हात आपल्या पाठीवरती असेल तरच. पहा,